हाय गाईज, स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये. आज मी तुमच्या सोबत शेअर करीत आहे झटपट 15 मिनिटात बनणारी पास्ता रेसिपी. चला तर मग सुरू करूया. तर इथे मी पास्ता उकळायसाठी म्हणजे पास्ता शिजून घेण्यासाठी पाणी ठेवलं आहे एक साईडला आणि एका साईडला आपल्या पास्त्याची तयारी करून घेत आहे. तर मी इथे काही कांदे कापून घेतलेले आहेत आणि थोडं मला कमी वाटलं म्हणून मी परत कांदा आणि एक टमाटर परत घेतलं होतं. तर इथं मी मीडियम साईजचे 2 ते 3 कांदे घेतले आहेत. 3 टमाटर घेतले आहेत. काही लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि थोडीशी अद्रक घेतली. तर हे सगळं मी तयारी केली. तुम्ही बघू शकता. 3-4 टमाटर आहेत, 3 कांदे आहेत आणि अद्रक लसूण कुटून घेतला आणि काही 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तर मी आधीच तयारी केली होती, पण मला हे थोडं पास्ता मी वाढवला नंतर. तर परत मी सामान परत थोडं सगळं वाढवलं. नाहीतर मी आधीच सगळी तयारी केली होती. तर मग मला परत पास्ता थोडा वाढवावा लागला. त्यामुळे परत मी 1 कांदा, 1 टमाटर, थोडासा लसूण, कोथिंबीर हे सगळं मी परत मग त्याच्यात ॲड केलं. तर आता चला तर मग आता आपलं तिकडे पाणी उकळत आहे पास्त्यासाठी ठेवलेलं गरम करायला. आणि आता हे कुटलेलं आधी आपण लसूण, अद्रक दरदरा कुटून घ्यायचा आणि आधी ते टाकायचं. नंतर हे बारीक चिरलेला कांदा घालायचा. त्याला हलकसं भाजू द्यायचं आपल्या लसणाला आणि अद्रकीला आणि मग ह्यो कांदा घालायचा, मिरची घालायची आणि याला थोडं मस्त त्याला पण मस्त भाजू द्यायचं. तोपर्यंत आपण इकडं पाण्याला इकडं आपल्या उकळी आली आहे, तर पास्ता टाकून घेऊया. आता हे पाव किलोहून थोडासा जास्त आहे पास्ता. पहिलं मी पाव किलोच घेतला होता, पण परत मी थोडा वाढवला, तर तो पाव किलोहून थोडा जास्त पास्ता आहे. तर इथे आता इकडे आपला ह्या साईडला पास्ता पण मस्त शिजतोय आणि इकडं आपला कांदा पण मस्त भाजून निघतोय. तर कांदा हलकासा लाल झाला, तर टमाटर टाकून द्यायचं. टमाटर टाकायचं, मीठ घालायचं आणि 5 मिनिटाकरता झाकून ठेवायचं. तोपर्यंत आपलं इकडं पास्त्याकडे बघायचं कसा होतोय. तर पास्त्यामध्ये पण हे पास्ता टाकायच्या आधी थोडंसं त्याच्यात मीठ टाकायचं, तेल टाकायचं. कारण तेल टाकल्याने काय होतंय ना, पास्ता एकूण एकाला चिटकत नाही. तर तुम्ही बघू शकता आपला पास्ता मस्त शिजला आहे, सुटसुटीत झाला आहे. आणि मीठ टाकल्याने काय होतंय, की मीठ त्याच्यासोबत मस्त पास्त्यामध्ये मिक्स होतंय. तर चवदार पास्ता लागतोय. तर ह्या साईडला आपलं टमाटर पण शिजून निघलं 5 मिनिटात. तर इथं मी मसाल्याचा वापर करीत आहे. हो पास्ता मसाला आहे. ₹5 पुडी भेटती बघा. तर हा पास्ता मसाला आहे. हे टोमॅटो सॉस आहे. मी सगळं थोडं घालत आहे. घातलं ते बी ठीक आहे, नाही घातलं ते ठीक आहे. इथं हे रेड चिली सॉस आहे. हे डार्क सॉस आहे. तर हे मी थोडंच घालत आहे, कारण की जास्त आम्हाला नाही आवडत हे, पण तरी पण मुलांना आवडत आहे त्यामुळे घातलं. तर ते नाही पण घातलं तर चालते. तर आपलं टमाटर फक्त मस्त शिजून घ्यायचं. टमाटर आणि कांदा आणि कोथिंबीर घालायची त्याच्यासोबत थोडीशी. जरा अलग चव येते. आणि मग मस्त मिक्स करून घ्यायचं आपलं खालीवरी सगळं मिक्स करून घ्यायचा. मग वरून कोथिंबीर घालायची, मस्त फ्रेश कोथिंबीर घालायची. आता तर इथे मी कोथिंबीर कापून घेतली मस्त बारीक. आता वरून कोथिंबीर टाकून द्यायची आणि याच्यात आपण शिमला मिरची पण घालू शकतो, पण मी शिमला मिरची नाही घातली. कारण की कोणाला आवडते, कोणाला आवडत नाही घरात, त्यामुळे शिमला मिरची घातली नाही. आणि एक गाजर घातलं मस्त बारीक कापून, ते पण कोथिंबीरच्या नंतर टाकलं. तर आपला पास्ता मस्त रेडी आहे. तर तुम्ही बघू शकता आणि हे 15 मिनिटाच्या आत पास्ता बनतोय. तर खरंच नाश्त्यामध्ये खूपच चांगलं आहे हे. तर तुम्हाला बघा मग पास्ता आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन रेसिपी सोबत.